काय देणार तुम्ही? अहो एवढंही कमवू नका की तुम्ही आजारी पडले तर पोरग डॉक्टरांच्या ऐवजी वकिलाला बोलवेल. एवढंही कमवू नका असं संत सांगतात, मी सांगत नाही. समर्थांनी आपल्याला अतिशय सुंदर असं आपलं पूर्ण आयुष्य, आपली भाऊसाग ही जी नौका आहे की भाऊसागरातून कशी पार होईल याचं सुंदर सगळं आपल्याला आपल्या समोर ठेवलेलं आहे. फक्त गरज आहे तर त्या निष्ठेने आपल्याला समोर जाणे आहे आणि आपल्याला जे काही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्या प्रभू रामाची उपासना आपल्याला करायची आहे. यानंतर आपण परत डॉक्टर काकांचं एक नितांत सुंदर पद. समर्थांनी रामाला फक्त काय मागितलं असेल तर त्याची कृपा, त्याचं प्रेम मागितलेलं आहे. हे प्रेम आपण सुद्धा मागू शकतो. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले सांगायचे की तुमचं हे सगळं असं असायला पाहिजे की ज्यावेळेला एखादी माता त्या मुलाला उचलून घेते, तिला जो तो गहिवर येतो, जे प्रेम चंबळून येतं, ती छातीशी धरते, तो मुलगा असं करतो का स्कूलवर उभा राहून आईला जवळ घे म्हणतो का? तुमची उपासना, तुमचं वागणं हे असं असायला पाहिजे त्याच्यासारखं की रामरायाने तुम्हाला उचलून छातीशी धरलं पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर काका म्हणतात, देई मला प्रेम तुझे दास सखा राम. डॉक्टर काकांचं पद ऐकूया. चौथी तारीख दे मला प्रेम तुझे दास सख्या रामा. दे मला प्रेम तुझे दास सख्या रामा. दे मला प्रेम तुझे दास सख्या रामा. नीरे वजसे तुझ्या शांती सुख धामा. नीरे वजसे तुझ्या शांती सुख धामा. दास सख्या
सच्शिष्य कसा असावा आपण नाथबोधामध्ये समर्थांचं सगळ्यांनी वाचलेलं आहे. समर्थ सांगतात मुख्य सच्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण या नाम सच्शिष्य. आणि आपण ज्यावेळेला समर्थांचे सगळे शिष्य बघतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की खरंच हे सच्शिष्य होते. आणि त्याच्यामध्ये जे नाव घेतलं जातं ते म्हणजे वेणा स्वामींची. वेणा स्वामींची आपल्या गुरुपदी भक्ती सर्व त्या सगळ्यांना माहिती आहे, आपण वाचलेलं सुद्धा आहे. चाफळला राम मंदिरामध्ये आजारी पडल्यानंतर समर्थांनी मठ सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. त्यावेळेला प्रत्यक्ष रामाच्या डोळ्यातून अश्रू ज्यावेळेला बाहेर पडले याची अवस्था बघून त्याचं वर्णन वेणा स्वामींनी आपल्या अभंगामध्ये केलेलं आहे. आणि रामाच्या डोळ्यातून अश्रू निघाले हे सुद्धा त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ज्या वेळेला मला वाटते माघ वद्य नवमी या दिवशी गणावरच वेणा स्वामींचं कीर्तन होतं आणि समर्थ त्या कीर्तनाला आले होते. समर्थ कीर्तनाला आल्यानंतर त्यांनी पूर्व रंगासाठी जो अभंग निवडला तो होता बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम. म्हणजे बंधनातून सोडवणारा जो राम आहे त्याचं दर्शन त्यांच्या सद्गुरु कृपेमुळे त्यांना झालेलं होतं. आणि हा पूर्व रंगाचा अभंग कीर्तन झाल्यानंतरही त्यांनी सतत आळवला. तो संपल्यानंतर समर्थांजवळ आले, समर्थांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं आणि त्याच ठिकाणी त्यांनी आपला देह संपवलेला. काय भक्ती होती वेणा स्वामींची. ही भक्ती आपल्यामध्ये कशी. खरं सुख आणि समाधान जर हवं असेल ना तर हा आदर्श आपल्या समोर आहे. फक्त आम्ही दिशा बदलून बंदीकडे चाललो आहे. हेच सगळे संत आम्हाला सांगतात. कीर्तनातूनही आपल्याला हेच प्रबोधन होतं की इतर सुखाच्या मागे लागू नका. जे खरं समाधान आहे सुख आहे ते गुरुच्या चरणापाशी. एक शायर म्हणतो बंद किस्मत की कोई चाबी नहीं होती, बंद किस्मत की कोई चाबी नहीं होती, सुखी उम्मीदों की कोई डाली नहीं होती. जो बंदा झुक जाए गुरु के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती, उसकी झोली कभी खाली नहीं होती. जर खरंच तुम्हाला सुखाची झोळी भरून द्यायची असेल तर सद्गुरूच्या चरणाची पर्याय नाही. त्याच वेणा स्वामींचा हा अभंग आपण चौकीदारीकडून ऐकूया. बंध विमोचन राम माझा बंध विमोचन.
शेवटची 2 गाणी आपण घेऊ नंतर प्रार्थना